सर्वप्रथम मी अनेक आजपर्यंत एक्झिबिशनला गेलो, पण मला वाटतं की आजचं जे हे सगळं होतं ह्याला मला ह्याचं उद्घाटन करताना मला एवढं वाईट वाटलंय की मला कळत होतं की खाली फटाके का फुटतायत, मी आल्यावर टाळ्या का मारतायत, मला हे समजतच नव्हतं. मी अख्खं एक्झिबिशन बघताना मी थक्क होतो. मी ऑनेस्टली मी सगळ्या पार्ट्या मी कन्फ्युज झालो की कुठे काय चाललंय. आणि मला वाटतं की हे आपल्या प्रत्येक मतदाराच्या गालावर एक कानफटा पडतो. सर्वप्रथम गजाननजी, तुम्ही तुमच्या सहकार्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हे सगळं बाहेर काढलं. बाकी मी पत्रकारांशी बोलेनच, पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हे असतीलच. मला माहिती आहे निवडणूक आयोग सुधारणार नाहीये, जानेवारीमध्ये त्यांच्या निवडणुका लागणारच आहेत. आपल्याला अजून शोधून काढायचे आहेत. निवडणुकीला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक ओरिजिनल मतदार जो आहे तो उतरला पाहिजे, कारण त्याच्यासाठी मतानंतर आम्ही एक मनोरंजनाचे आम्ही एक हे केलंय, स्किट बाहेर तयार केलंय की जो दुबार मतदार येईल त्याचं काय होणार आहे हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे पॉपकॉर्न घेऊन या. एक मतदान दिल्यावर तुम्हाला बाहेर जे बघायला मिळणार आहे ते अजून जरा मनोरंजक असणार आहे. त्याच्यामुळे जोरात उतरा. पण मला ह्या वेळेला आय थिंक की सगळ्यांनी जो ओरिजिनल मतदार आहे त्यांनी महाराष्ट्रभर उतरून मतदान केलं पाहिजे. ह्या बोगस मतदारांचं काय करायचं हे राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका.